मोठेगावकर सर तर फसलेच, पण आता मोठेगावकर सरांचे विद्यार्थी सुद्धा फसणार आहेत. नेमकं काय घडलंय? सगळ्यात महत्वाचं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे की मोठेगावकर सरांनी कशा प्रकारचा पेपर फोडला आणि आता विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये गुंतणार आहेत. कुठले विद्यार्थी गुंतणार आहेत, कोण गुंतणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, लातूरमध्ये नीटचे क्लासेस करायचे असतील किंवा तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल किंवा AIMS ची परीक्षा द्यायची असेल, सगळ्यात मोठा क्लासेस किंवा सगळ्यात ब्रँड नाव कोणाचं होतं तर एका माणसाचं नाव होतं, ते म्हणजे मोठेगावकर. RCC, उठ पोरा जागा हो, RCC चा धागा हो, अशा प्रकारे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. आणि आपल्या मराठवाड्यातील खेडेगावातील असतील किंवा लांबून लांबून जे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपण म्हणतो की मुंबई या ठिकाणून सुद्धा या मोठेगावकराचे लोक विद्यार्थी होते. आता प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो तर ST स्टँडवर, बस स्टँडवर किंवा बाथरूमच्या दरवाज्यावर, बाथरूमवर किंवा ABP माझा, मोठमोठे चॅनल, TV9, साम TV, अशा प्रकारच्या या चॅनलवर सुद्धा या मोठेगावकराच्या ऍडव्हर्टाईज राहायच्या आणि यामध्ये दिलेला राहायचा की आमच्या विद्यार्थ्यांना बघा 100 पैकी 98 गुण पडले, 100 पैकी 100 गुण पडले. ते कसे पडले ते फक्त मोठेगावकरला माहिती. आता मोठेगावकरांकडे 23 एप्रिलला म्हणजे 23 एप्रिल 2026 ला हा पेपर त्याच्या मोबाईल मध्ये आलेला होता. नीटचा पेपर होता 6 मे ला, 6 मे 2026, म्हणजे आज समजा 18 तारीख 19 तारीख आहे, तर 6 मे ला त्याच्याकडे हा त्याच्या आधीच म्हणजे 23 एप्रिलला हा त्याच्याकडे हा पेपर आला होता. 6 मे ला पेपर होता. 6 मे ला पेपर दिला. 23 एप्रिलला ज्यावेळेस त्याच्याकडे आलता त्यावेळेस त्याने विद्यार्थ्यांना वाटला, ज्यांची त्याच्याकडून लाखो रुपये देऊन पेपर घेतला किंवा जे संपर्कात आहेत, म्हणजे आता 2019 पासून हा हे प्रकरण चालू आहे. 2024 ची नीट परीक्षा बघितली होती आपण, कितीतरी विद्यार्थी होते त्यांना डायरेक्ट 100 काहीतरी विद्यार्थी होते, त्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले होते. मग याच्यामध्ये लातूरचे सुद्धा काहीतरी होते माणसं, लातूर सुद्धा काहीतरी विद्यार्थी होते आणि सगळ्यात हायेस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातून निकाल आला होता तो म्हणजे लातूर पॅटर्नचा. आणि मोठेगावकरनं लातूर पॅटर्न याच कारणामुळे फेमस केला होता किंवा त्याचं नाव झालं होतं. जिथं जाईल तिथं कोणी म्हणायचं मोठेगावकर. आता आम्ही तिथं संभाजीनगरला सुद्धा पाहतो की शेजारीच क्लासेस आहेत, तिथं मोठेगावकरांचं जे क्लासेस चालवतात किंवा RCC, उठ पोरा जागा हो, RCC चा धागा हो, अशा प्रकारचं या मोठेगावकराचं होतं. पण याच्यामध्ये आता त्याचं भांडपोट झालंय आणि 2019, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 म्हणजे साधारणतः 8 वर्षापूर्वीपासून जे विद्यार्थी या मोठेगावकराच्या संपर्कात होते, त्याच्या संपर्कात असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची सखोल चौकशी होणार आहे आणि सखोल चौकशी होऊन या मोठेगावकराला धडा शिकवण्यात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपये त्याच्या वडिलांनी, त्याच्या चुलत्याने, त्याच्या भावाने, त्याच्या मामाने, त्याच्या मामीने अशा प्रकारे जर पैसे भरून त्यांना जर पास केलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा ठोस कारवाई आता CBI करणार आहे, अशा प्रकारची माहिती येत आहे. आणि या मोठेगावकरांना फक्त या लोकांना पास करून किंवा या लोकांना पैसे घेऊन काही अशा प्रकारच्या गोष्टी करून त्यांना पास केले नाही किंवा त्यांना डॉक्टर बनवलेलं नाही, तर कितीतरी लाखो गोरगरीब मुलं आहेत, गोरगरीब मुली आहेत, ज्या विचार करतात की आपल्याला नीट मध्ये पास व्हायचंय, नीट मध्ये अभ्यास करून आपल्याला चांगली रँक मिळवून चांगलं कॉलेज मिळवायचंय. त्यांची स्वप्न, त्यांची इच्छा जागा मिळवण्याची, कारण लिमिटेड सीट्स असतात आणि लिमिटेड सीट्स मधून ते लोक लागतात आणि त्यांना एक चांगलं कॉलेज भेटतं, त्या कॉलेजमध्ये चांगला नंबर लागतो, त्यावेळेस तिथे जाऊन तिथे पुढाला शिकायला भेटतं आणि त्यानंतर हे लोक डॉक्टर बनतात. तर या नालायक मोठेगावकरांना, नालायकच म्हणू आपण, शिक्षक जरी असला तरी आता शिक्षक राहिला नाही तर तो एक क्रिमिनल झालाय, एक आरोपी झालाय, एक गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे त्या माणसानं या लोकांचं म्हणजे या विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय आणि हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान कधीही भरून निघणार नाही. त्याच्यामुळे आता याची चौकशी तर होणारच आहे, मात्र नेमकं सत्यता अजून काय बाहेर येते, काय काय कोण कोण सापडत आहे
आणि या विद्यार्थ्यावर नेमकी काय कारवाई होती हे बघणं आता मात्र महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल आणि या मोठे गावकर बद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.